त्यामुळे या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। बीडच्या मस्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर दिलं। मस्साजोगीतील प्रकरण अत्यंत गंभीर असून बीड जिल्ह्यात कायद्याचं उल्लंघन होत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येची पाळमुळं शोधली जातील, तर टोल नाक्यावरून देशमुख यांची गाडी अडवण्यात आली आणि गाडीची काच फोडून त्यांचं अपहरण करण्यात आलं। आरोपी विष्णू चाटे हा या प्रकरणात सहभागी होता। प्रचंड मारहाणीमुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। या प्रकरणातल्या मास्टर माइंडवर कारवाई होणारच, एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव पुढे आलंय। जर या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या विरोधात पुरावे असले तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहात सांगितलंय। या प्रकरणाची SIT चौकशी केली जाईल। हत्येची गंभीरता लक्षात घेऊन कारवाई केली जाणार आणि बीड पोलीस अधीक्षकांची सुद्धा आपण बदली करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पोलीस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा सभागृहात केल्यानंतरही विरोधक फारसे समाधानी दिसले नाहीत। सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत, या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या SPंना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे। या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल।